दरम्यान लष्कराला खुली सूट, आरपारच्या थेट कारवाईची मुभा. पंतप्रधान मोदींनी लष्कराला दिलेली ही पूर्ण मोकळीक मोठ्या कारवाईचे संकेत असल्याचं मानलं जात आहे. पंतप्रधान मोदींनी काल लष्कराच्या तीनही दलांच्या प्रमुखांसह तसंच निमलष्करी दलांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीमध्ये पंतप्रधानांनी लष्करावर पूर्ण विश्वास व्यक्त करत फ्री हँड दिला. तसंच लष्कराच्या तीनही दलांनी कारवाई केल्यास राजकीय नेतृत्व संपूर्ण पाठीशी असल्याचं स्पष्ट केलं. पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना ठेचा, बदला घ्या, पाकिस्तानला कायमची अद्दल घडवा अशी मागणी भारताकडून होतीये. काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात लष्कराच्या मोठ्या कारवाया सुरू आहेतच, मात्र दहशतवाद्यांचे आकाश सीमापार पाकिस्तानात आहेत, त्यांना धडा शिकवण्याची तयारी सुरू झालीय. दहशतवादाविरोधात आता आरपारची लढाई सुरू करण्याचा संकल्प मोदी सरकारनं केल्याचं दिसतंय. दरम्यान लष्कराला खुली सूट देण्यासंदर्भात पंतप्रधान बैठकीत नेमकं काय म्हणाले आपण पाहूया. हा आपला राष्ट्रीय संकल्प आहे. तिन्ही सैन्य दलांच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास आहे. कारवाई कशी असेल, कुणा विरोधात असेल, त्याची वेळ काय असेल, हे निर्णय घेण्याची सैन्याला पूर्णपणे मुभा आहे. आणि पंतप्रधानांनी घेतलेल्या या बैठकीचा निर्णयाचा अन्वयार्थ काय, या संदर्भात मार्गदर्शन करतायत संरक्षण तज्ञ लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे. डिफेन्सशी संबंधित या महत्वाच्या लोकांची मीटिंग ही अत्यंत महत्वाची भूमिका अदा करते. या सगळ्या घडामोडींवरून हे स्पष्ट आता आहे की येणाऱ्या काळामध्ये भारत या दहशतवादाविरुद्ध जर गरज पडली तर सीमेच्या पार जाऊन सुद्धा कारवाई करण्यासाठी तयार आहे. ड्रोन वॉरफेअर असेल, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर असेल, सर्जिकल स्ट्राईक सारखे स्पेशल फोर्सेसचे ऑपरेशन त्या ठिकाणी असतील आणि जर हे युद्ध चिघळलंच तर फुल फ्लेज वॉरची सुद्धा आपली तयारी आहे. आणि त्या अनुषंगानं या सगळ्या बैठका आणि वेगवेगळे प्लॅन्स डिस्कस करणं हे अत्यंत महत्वाचं ठरतं. दरम्यान नवी दिल्लीतील युगम इनोव्हेशन कॉन्क्लेव्हमध्ये पंतप्रधान मोदींनी केलेलं एक वक्तव्य या निमित्तानं महत्वाचं आहे. काय म्हणालेत पंतप्रधान पहा. हमारे पास समय सीमित है, लक्ष्य बड़े हैं. ये मैं वर्तमान स्थिति के लिए नहीं कह रहा हूं. सीमापार लष्करी कारवाईवरती आज राजधानीमध्ये शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आज पहिली कॅबिनेट बैठक होती आणि त्याआधी आज दिल्लीमध्ये बैठकांचा अक्षरशः धडाका आहे. सकाळी 11